माझे मित्र, माझे सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलासाठी म्हणून मी आज इथे प्रचाराला आलोय. मयुरेशला जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा, माझे बंधू जयदेव ठाकरे, त्यांचा मुलगा राहुल ठाकरे, मला पहिल्यांदा वाटलं हा राहुलच आलाय, तसाच दिसतो तो माझा राहुल पुतण्या माझा. मला वाटलं की अरे राहुल आलाय, नंतर कळलं आमचा रमेश वांजळेचा मुलगा आलाय. मग परत एकदा गोष्ट लक्षात आली, शेवटी पुतण्याच आलाय. मला तो दिवस अजूनही आठवतोय. मला आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते तो माझ्याशी बोलला. मी त्याला फोन लावला आणि मला तरी सांगितलं, साहेब मी बस हॉस्पिटलला आलोय, MRI काढायला, 10 मिनिटात माझा MRI झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो. मी म्हटलं झालं लगेच फोन कर, जरा मला बोलायचं महत्वाचं आहे. आणि 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला. मी म्हटलं म्हणजे माझ्याशी आत्ता तर बोलला. म्हटलं नाही म्हणे, त्या MRI काढताना म्हणे गेला. काय बोलायचं मला, पुढे काय बोलायचं समजेच ना मला. बाकीचे अनेक जण मला सोडून गेले, पण आज रमेश असता, आज रमेश माझ्या बरोबर असता. अनेकदा मी त्याला सांगायचो की वजन काढ म्हटलं गळ्यातली. तर माझ्या समोर कधी घालायचं नाही, बाहेर जाताना घालायचं. आणि आज मला मयुरेश पुन्हा मला रमेशची आठवण करून देतो. म्हणजे आमचा मयुरेश आकारानेही तसाच आहे आणि सोन्याने मडलेलाही तसाच आहे, पण गोड पोरगा आहे, प्रामाणिक मुलगा आहे. म्हणजे आज हे तुम्ही परत मतदान कराल, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर करालच कराल, पण ते मतदान करताना तुम्हाला असं वाटेल आपण परत रमेश वांजळेसाठीच मतदान करतो. माझी आपल्या सर्वांना म्हणून मी हात जोडून विनंती आहे की अनेकांना संधी दिलीत तुम्ही, अनेक तुम्ही आमदार पाहिलेत, अनेक तुम्ही खासदार पाहिलेत. आज इकडे मयुरेश उभा आहे, कुठे आहेस रे, ये समोर. आणि आमचा उमेश जगताप कुठे, इकडे पुरंदरचा आमचा उमेदवार. हे स्वप्न पूर्ण पुढे पडशील, हळू, आपल्याला जिंकायचंय. येणाऱ्या 20 तारखेला कुठेही गाफील राहू नका. ही जी माणसं येतील, जी 5-5 वर्ष ज्या प्रकारचा तमाशा करून ठेवला या लोकांनी ना, कोणी खोक्यात मोजला जातोय, कोणी विकला जातोय, कोणी कुठचा पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये जातोय, काय वाटेल ते चालू आहे या महाराष्ट्रामध्ये. 5 वर्ष तुमच्या मताला काही किंमत नाहीये. तुम्ही मतदानासाठी म्हणून उभं राहायचं उन्हातानामध्ये, तुम्ही एका माणसाला मतदान करायचं आणि मग त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षात जायचं. अरे गधड्या, मग आम्ही त्याच पक्षाला दिलं असतं ना, मतदान केलं असतं ना. तो पक्ष नको म्हणून तुला मतदान केलं आणि तू त्या पक्षाबरोबर जाऊन बसला. हा सगळा जो खेळ सुरू आहे ना गेल्या 5 वर्षामधला युती आघाड्यांचा, कोण कुठे जातोय, कोण कुठे विकला जातोय, कोण कोणाबरोबर चाललंय काही माहित नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जर आज बघायला गेलं तर महाराष्ट्राची IPL झाली आहे. कोण कुठच्या संघातनं खेळतोय हेच कळत नाही आणि कुठच्या संघाबद्दल टाळ्या वाजवायच्या हे पण कळत नाही आम्हाला. आता
आज जो तुमच्या मतांचा जो अपमान गेल्या 5 वर्षामध्ये झालाय ना, त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे आहेत. ज्या लोकांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्खा राजकीय चिखल करून ठेवला, शर्मेने मान खाली घालायला लावली आम्हाला, ती परिस्थिती जर दूर करायची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून उमेदवार उभे असतील महाराष्ट्रामध्ये, मला सगळ्या मतदारसंघामध्ये मला जाता नाही आलं, येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो महाराष्ट्राची. परंतु जिथे जिथे माझं या टेलिव्हिजन माध्यमातून किंवा सोशल मीडियामधून कुठूनही माझं भाषण ऐकत असाल, माझी सर्वांना महाराष्ट्राला माझी हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे म्हणून माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील त्यांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून प्रत्येकाला प्रचंड प्रचंड मतांनी आपण विजयी करावं असं एक आवाहन सर्वांसमोर करतो आणि आपल्या सर्वांची विनंती घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रमेश वांजळे हे मनसेचे पहिले आमदार होते. ते खडकवासला मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर विजय झाले होते. मात्र त्यांची आमदारकीची टर्म पूर्ण होण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांचाच मुलगा मयुरेश वांजळे आता निवडणुकीच्या रिंगणात आहे, तेही मनसेच्या तिकिटावर. खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या प्रचाराला राज ठाकरे पुण्यात आले होते. यावेळी बोलताना ते रमेश वांजळे यांच्या आठवणीत रमले. मयुरेशला मतदान कराल तेव्हा तुम्हाला वाटेल आपण रमेश वांजळेंनाच मतदान केलंय, असे यावेळी ते म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे म्हणाले की मयुरेशला पहिल्यांदा पाहिल्यानंतर तो माझ्या पुतण्यासारखा वाटला. त्यानंतर समजलं की तो आपला रमेश वांजळेचा मुलगा आहे, म्हणजे तोही माझा पुतण्याच झाला, असं राज म्हणाले. त्यानंतर राज ठाकरे रमेश वांजळेच्या आठवणीत रमले. ते म्हणाले, तो दिवस अजूनही आठवतोय. आमचा रमेश शेवटचा जर कोणाशी बोलला असेल तर तो माझ्याशी बोलला होता. मी फोन लावला, त्यावेळी त्यांनी सांगितलं मी हॉस्पिटलला आलोय MRI काढायला. तो काढल्यानंतर मी लगेचच फोन करतो. मी त्याला सांगितलं होतं मला बोलायचं आहे. मात्र 15 मिनिटांनी फोन आला, रमेश गेला. MRI काढताना गेला. काय बोलावं हे त्यावेळी समजलं नाही. मनसेच्या स्थापनेनंतर अनेक जण मला सोडून गेले, पण आज रमेश असता तर तो माझ्या बरोबर असता, असंही राज आवर्जून म्हणाले. ते गळ्यात सोन्याचे दागिने घालत होते. त्यावेळी मी त्याला एवढ्या वजनाचं गळ्यातून काढ असं सांगायचो. तो माझ्यासमोर कधीच घालायचा नाही, बाहेर जाताना घालायचा, अशी आठवणी त्यांनी सांगितली. आज मयुरेश रमेशची आठवण करून देतो. तो आकाराने तसाच आहे, शिवाय सोन्याने मडलेलाही तसाच आहे. पण गोड पोरगा आहे, प्रामाणिक मुलगा आहे, त्यामुळे त्याला नक्की मतदान करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांनी जातीपातीचं भांडण लावली. जातीत जातीत लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर विभागली गेली, त्यांचं भांडण लावली गेली. त्यामागे शरद पवार होते, असा आरोपही त्यांनी केला. शरद पवारांनी फक्त बारामतीचा विकास केला, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं नाही. मग त्यांना राज्याचे नेते का म्हणायचं? त्यांनी तालुक्याचा विकास केला, मग ते तालुक्याचे नेते, असंही राज ठाकरे म्हणाले. मला महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी सर्व सत्ता माझ्या हातात द्या. सर्व गोष्टी होऊ शकतात, मिळू शकतात, पण त्यासाठी राज ठाकरे हवा, असंही ते म्हणाले. शिवाय मनसेचा जाहीरनामा उद्या शुक्रवारी प्रकाशित होणार आहे. हा असा जाहीरनामा आहे ज्यात प्रश्नाबरोबर त्याची उत्तरे देण्यात आली आहेत. म्हणून मी तुमच्याकडे सत्ता मागत आहेत. पहिल्या 5 वर्षात प्रश्न सुटतील असं नाही, पण त्या प्रश्नांना हात घातलाय हे तुम्हाला नक्की समजेल, असे राज यावेळी म्हणाले.